नमस्कार. शाळेतले पहिले पाऊल या व्हिडिओमध्ये आज आपण वस्तूंचा लहान मोठेपणा, वस्तू कमी व जास्त व वस्तूंचा जड व हलकेपणा हा घटक पाहणार आहोत. आणि हा घटक समजावून देण्यासाठी येत आहे स्वराची आई आणि स्वरा. स्वरा, ए स्वरा, अगं इकडे ये. झालं का खेळून तुझं? बघ बरं मी काय ठेवलं इथे ते. अगाई, ही खेळणी, ही फळे कशासाठी? काल तर मी मोजायला शिकले ना ग. अगं स्वरा, आज तुला काही मोजायचं नाही आहे. आज तुला मी एक वेगळाच घटक शिकवणार आहे. कोणता ग आई? हे बघ स्वरा, तुला ही 2 फळे दिसतात? हो आई, कलिंगड आणि संत्री. या 2 फळामध्ये तुला वेगळेपणा काय दिसतो ते सांगशील मला? आई, वेगळेपणा काय ग? दोन्ही तर फळेच आहेत. फक्त एकच वेगळेपणा आहे की एक हिरवं आहे आणि एक केशरी आहे. नाही स्वरा, दोघांमध्ये आणखी एक फरक आहे आणि तो फरक आहे आकाराचा. सांगशील मला? म्हणजे ग काय आई? अगं स्वरा, कलिंगडाचा आकार हा संत्र्याच्या आकारापेक्षा मोठा आहे, म्हणून संत्र्यापेक्षा कलिंगड मोठे आहे आणि संत्री आकाराने लहान आहे. हो हो आई, समजलं. संत्री छोटे म्हणजेच लहान आणि कलिंगड मोठे म्हणजे दोघांच्या आकारामध्ये लहान मोठेपणा हा फरक आहे. अगदी बरोबर आहे स्वरा. आता तू मला घरातील इतर वस्तूंचा लहान मोठेपणा दाखवशील? हो आई, हे बघ, ही माझी खेळण्यातली बस आणि ही माझी छोटीशी कार. यातील बस मोठी आहे आणि कार लहान आहे. हे बघ, हे माझे खेळण्यातील 2 हत्ती. हा मोठा हत्ती आणि हा लहान हत्ती. अगदी बरोबर स्वरा. चल आता मला घरातील इतर वस्तूंचा लहान मोठेपणा दाखवशील? हो आई, हा बघ, माझ्या खेळण्यातील हा मोठा बॉल आणि हा लहान बॉल. हा मोठा फुगा आणि लहान फुगा. अगदी बरोबर स्वरा. तुला वस्तूंचा लहान व मोठेपणा समजला. आता मी तुला काही चित्र दाखवते. ते चित्रे पहा आणि मला प्रश्नांची उत्तरं दे बरं का? देशील ना? हो आई. हे बघ स्वरा, हे पहिलं कोणतं चित्र आहे सांग बरं? अगं आई, हे तर केकचं चित्र आहे. या चित्रात तुला काय दिसत आहे ग? अगं आई, सोपंच आहे की. या चित्रात 2 केक आहेत आणि केकवर मेणबत्त्या मांडलेल्या आहेत. आणखी काही वेगळं दिसतं का स्वरा? नीट बघ. नाही ग आई, दोन्ही केक तर सारखेच आहेत. अगं वेडाबाई, एका केकवरती मेणबत्त्या कमी आहेत आणि एका केकवरती मेणबत्त्या जास्त आहेत. अगं हो की आई, खरंच मी नीट पाहिलेच नाही. एका केकवरती 5 मेणबत्त्या आहेत आणि एका केकवरती 3च मेणबत्त्या आहेत. बरोबर आहे स्वरा. एका केकवरती कमी मेणबत्त्या तर एका केकवरती जास्त मेणबत्त्या. आणि स्वरा, आता हे बघ घरट्याचं चित्र. एका घरट्यामध्ये कमी अंडी आहेत आणि दुसऱ्या घरट्यामध्ये जास्त अंडी आहेत. यावरून तुझ्या लक्षात आलं असेल स्वरा, कमी व जास्त यातील फरक. आता हे बघ पतंगाचं चित्र. एका बाजूला जास्त पतंग आहेत तर दुसऱ्या बाजूला फक्त एकच पतंग आहे. हो हो आई, माझ्या लक्षात आलं. मी सांगू का आणखी एक उदाहरण? काल तू मला 4 चॉकलेट दिले आणि दादाला 2च दिले, म्हणजे मला जास्त चॉकलेट मिळाले आणि दादाला कमी मिळाले. अगदी बरोबर स्वरा. आता तुला कमी व जास्त ही संकल्पना पण स्पष्ट झाली. स्वरा, आता एक काम करशील? पटकन बाहेर जा आणि एक दगड घेऊन ये आणि येता येता देवघरातील कापूस देखील आण. हं? हो आई, पटकन आणते. हे घे, हा दगड आणि कापूस. पण आई, हे ग कशासाठी? स्वरा, तू एका हातात दगड घेऊन उभी राहा व एका हातात कापूस घे. तुला काय जाणवतं ते सांग बरं? गाई, ज्या हातामध्ये दगड आहे ना तो थोडासा दुखतोय, परंतु ज्या हातात कापूस आहे त्याला काहीच होत नाही. असं का ग होत आहे आई? अगं स्वरा, दगड जड आहे आणि कापूस हलका आहे, म्हणजेच दोघांच्या वजनामध्ये फरक आहे. जड वस्तू घेतल्यामुळे हात दुखतो आणि वजनाने हलकी वस्तू असल्यामुळे हात दुखत नाही. हो हो आई, मला समजले जड आणि हलकेपणा.
फुगा हलका, छत्री जड. बरोबर आहे स्वरा. मग मला सांग बरं, आज आपण कोणकोणते घटक शिकलो ते? हो आई, आज तुम्हाला वस्तूंचा लहान मोठेपणा शिकवला, वस्तू कमी आहेत की जास्त आहेत ते शिकवले व वस्तूंचा जड व हलकेपणा हेही शिकवले. मला आज तिन्ही घटक छान समजले बरं का आई. हा व्हिडिओ पाहून सर्व माता पालकांना कल्पना आलीच असेल. आपण देखील आपल्या बालकाची अशीच तयारी करून घेऊयात. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.